नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सगळे नाश्ता करत असता अद्वैतचा नाश्ता करून झाल्यानंतर अद्वैत म्हणतो, आबा चला मला आशीर्वाद द्या, मी आता ऑफिसला जातोय, खूप महत्त्वाचं काम आहे माझं. आबा म्हणतात, अरे माझा आशीर्वाद तर कायम तुझ्या पाठीशी आहे, तू काही काळजी नको, यशस्वी हो, जा आणि गाडी हळू चालव. अद्वैत म्हणतो, हो आबा येतोच मी. अद्वैतचा उत्साह बघून राहुल आणि रोहिणीला मात्र खूप राग येत असतो. रोहिणी राहुलवर खूप चिडत असते की तू गोळी का नाही दिली आज असं. तर तेवढ्यात अद्वैत इकडे कलासोबत येतो. कलाही सगळ्यांना बाय करते आणि ते दोघंही निघून जातात. आबा म्हणतात, आज आपलं पोरगं खूपच प्रसन्न दिसतंय ना, खूप चांगलं वाटतंय त्याच्याकडे बघून, आज नव्याने सुरुवात करतोय ना. काय सरोज, बरोबर बोलताय की नाही मी? सरोज म्हणते, हो आबा अगदी बरोबर बोलताय तुम्ही. सरोजचंही तोंड पडलेलं असतं, कारण की सरोजला अजिबात आवडत नसतं की कला अद्वैतला मदत करते. ह्या जे प्रकरण घडलेलं आहे त्या प्रकरणामुळे ते दोघेही जवळ येत आहेत हे काही सरोजला आवडत नसतं. रोहिणीच्या लक्षात आलेलं असतं. रोहिणी मनातल्या मनात म्हणते, सरोज वहिनी, कितीही चेहऱ्यावरचे तू भाव लपवायचा प्रयत्न केलास ना तरीही ते लपत नाहीयेत. सगळ्यांना साफ कळतंय की तुझ्या मनात काय चाललेलं आहे ते, तू काही ते नाटक करू नको. आणि सरोजही तिथून उठून चालली जाते. रोहिणी तिथून उठते आणि सरोजच्या पाठोपाठ जात असते. रोहिणीला सरोजचे कान भरायचे असतात. रोहिणी सरोजला रूममध्ये आल्यानंतर सांगत असते, सरोज वहिनी, तिच्याशी खोटं खोटं वागणं तुला किती जड जात असेल ना, हे मला चांगलंच समजतंय. मला कळतंय की तुला किती त्रास होतोय ते. तेवढ्यातच सरोज म्हणत असते, तू काय समजूत घालायला आली आहेस का माझी? मी काही लहान नाहीये, माझी समजूत घालायला तू एवढी आली आहेस तर. रोहिणी म्हणते, नाही ग सरोज वहिनी, अगं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपला अद्वैत किती चांगला आहे, पण ती कला महा चॅप्टर आहे ना, तुला माहिती नाहीये. ती त्याच्या मागे मागे फिरून त्याला गुंडळून स्वतःची सवय लावून देते आणि मग आपल्या अद्वैतला तिची सवय झाली तर मग त्याला पुन्हा पुन्हा तीच हवी असते. तुला कळतंय ना सरोज वहिनी मला काय म्हणायचंय ते? आणि अगं अद्वैत तसा चांगला आहे ग, त्याला जसं दिसतं तसाच तो वागतो, तो काय बाकीच्या आतल्या गोष्टींपर्यंत शिरत नाही ना, म्हणून हे असं घडतंय का त्याच्या बाबतीत. मला खूप काळजी वाटते अद्वैतची आणि ती उगीचच नाटकं करत असते. सरोजच्या लक्षात येतात. सरोज म्हणते, नेमकं तुला काय म्हणायचंय मला रोहिणी, जरा व्यवस्थित सांग. असं काय एवढं, म्हणजे तुला आवडतं का ग घरात सनसनाटी घडून आणायला? माझ्या मनातही काही नाही, तू एवढं उगीचच सनसनाटपणा घडवतेस. रोहिणी म्हणते, बापरे, म्हणजे सरोज वहिनी, अगं तुला कळतंय का, मला राहुलने सांगितलं, तुला काहीच माहिती नाही का? तिला लक्षात येत असतं की सरोजला माहिती नाहीये की अद्वैतला पॅनिक अटॅक आलेला होता ते. अगं अद्वैतला पुन्हा पॅनिक अटॅक आला होता ऑफिसमध्ये, माहिती आहे का तुला? सरोजचं हे ऐकून सरोजच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. सरोजला खूप काळजी वाटायला लागते. सरोज खूप घाबरून जाते की त्याला पॅनिक अटॅक आलेला आहे. ती म्हणते, काय अद्वैतला पॅनिक अटॅक? रोहिणी म्हणते, हो, तुला माहिती नाही का अद्वैतला पॅनिक अटॅक आलेला होता असं? सरोज म्हणते, अद्वैतला पुन्हा पॅनिक अटॅक आलेला? हे मला कोणी का सांगितलं नाही? रोहिणी म्हणते, हो ना सरोज वहिनी, म्हणून मला काय वाटतंय, तू आहे ना आता पुढचे काही दिवस त्याला सुट्टी दे आणि त्याला घरातच बसव, त्याला काय ऑफिसला पाठवू नको. अगं सारखं सारखं 30 लोक, तेच ऑफिसची माणसं, तेच कामं, मीडिया लोक, ह्या सगळ्यांना फेस करताना त्याला त्रास होत असेल ग, तुला कळतंय का? त्यात ती कला आहे त्याच्यासोबत, ती त्याचा तास कमी करत नसेल तर त्याचा भरच घालत असेल. मला पूर्ण गॅरंटी आहे ती काय त्याला तेवढा त्रास कमी करू देत नसेल. सरोज म्हणते, नाही अगं, तो आज उत्साहात गेला ऑफिसमध्ये आणि अगं होईल ना नॉर्मल तो, मला विश्वास आहे. या गोष्टींवरून सावरायला थोडा वेळ लागतोच ना. सारखं सारखं पॅनिक अटॅक येणं चांगलं नाही, कळतंय मला. आणि घरात राहून बुजेल ना तो कसा घरात राहणार? मी असेन त्याच्याबरोबर ऑफिसमध्ये, जाईन सतत ऑफिसमध्ये, सोबत असेन मी त्याच्या, मला विश्वास आहे त्याला काही होणार नाही. आणि अगं ऑफिसला त्याने जायलाच हवं, माहितीये का तुला? रोहिणी म्हणते, मी फक्त तुला सांगायचं काम केलंय सरोज वहिनी, शेवटी तू आई आहे, तू बघ काय करायचं ते. सरोज म्हणते, सांभाळेल मी. रोहिणीचाही सांगण्याचा हाच प्लॅन असतो की सरोजच्या मनात जर असं भरवलं की अद्वैत ऑफिसमध्ये त्रास करून घेतो स्वतःला, त्याला पॅनिक अटॅक्स येतात, तर सरोज त्याला घरातच थांबवून ठेवेल आणि मला त्याला गोळ्या द्यायला आसानी होईल. जर तो ऑफिसलाच गेला नाही तर माझा राहुल ऑफिसवर कब्जा करून घेईल. अद्वैतला ऑफिसमधलं काहीच माहिती राहू देणार नाही आणि सगळं लवकरच आमच्या हातात येईल. रोहिणी म्हणते, हळूहळू तुलाही हेच वाटेल सरोज वहिनी, अद्वैतला किती त्रास होतोय ते. बघ भाई आता तूच, माझा राहुल सुसाट काम करतोय, तुला माहिती नाहीये माझ्या राहुलच्या कामाची गाडी किती तेज चालली आहे ते. जेव्हा तुझ्या अद्वैतला हे सगळं झेपणार नाही ना तेव्हा तुला समजेल. आणि आमचा प्लॅन तर आता वर्क होणारच आहे. सरोज इकडे तिची कामं करत असते. त्यानंतर इकडे
अनामिका इकडे कोणाला तरी भेटायला आलेली असते. ती एका कॅफेत बसलेली असते. ती त्या मुलाला सांगत असते की आता वेळ आलेली आहे, त्या सोहम विरुद्ध माझा प्लॅन एक्झिक्यूट करायची वेळ आलेली आहे. लवकरात लवकर मला माझा प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे. तू कॉमन मित्र आहेस आमचा, याचा मला पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. भेट आता लवकरात लवकर त्याला. आय एम शुअर त्याला बाहेर कोणाशी तरी बोलायची नितांत गरज आहे. घरात तर तो कोणाशी त्याच्या मनातल्या गोष्टी शेअर करू शकत नाही, आणि माझ्याजवळ तर त्याला मी भटकू सुद्धा देत नाही. त्याला गरजच आहे कोणाची तरी. तू त्याला जरा सांत्वन कर. आता त्याला फक्त खांदा हवा आहे, एक रडण्यासाठी ढसाढसा, आणि तो खांदा तू हवा आहेस, बाकी कोणी नाही. तू त्याला तो खांदा द्यायचा, त्याला सांत्वन द्यायची. भेटल्यावरती ते नाटकं करायचे आपले नेहमीचे. तुझं नुकतंच लग्न झालंय तरी असं उदास काय आहेस असं बोलायचं. हनीमून फेस चालू आहे तरी सुद्धा सॅड वाटतोयस, आनंदी नाही आहेस, काय प्रॉब्लेम आहे. याचं सगळं अनकम्फर्टेबल त्याला प्रश्न विचारायचे आणि त्याला अनकम्फर्टेबल करून टाकायचं. आणि जर तो काही बोललाच तर मग कसा तो चुकतोय, तो किती चुकतोय, तो किती कमी पडतोय आणि अनामिका किती ॲडजस्टिंग आहे हे बोलायचंस. कळलं. तो मुलगा म्हणतो आणि समजा तो रिॲक्ट नाही झाला तर काय बोलायचं. अनामिका म्हणते आणि जर का तो काही बोललाच नाही तर मग आहे ना आपला हुकुमी इक्का, त्याला आपण पुढे टाकायचं. 100% अनकम्फर्टेबल होणार तो. काजलचं नाव घ्यायचं आणि त्याला अनकम्फर्टेबल करायचं, आणि तरीसुद्धा बोलला नाही ना, हे तर डीप डिप्रेशन आहे. हे तर डीप डिप्रेशन सिम्पटम्स आहेत. आणि मित्रा, तू डिप्रेशनमध्ये आहेस असं त्याला बोलून घाबरवायचं. त्याला इतकं घाबरवायचं की त्याने जास्त विचार केला पाहिजे. डिप्रेशनचं सोल्युशन काय? दारू. त्याला दारू प्यायला लावायचीस का. सोहम चांदेकर दारूच्या आहारी गेला मग काय तो त्याच्यातून सुटत नाही. दारू पिऊन जर तो घरी यायला लागला, घरी येऊन त्याने तमाशे केले की आपोआप घरच्यांची त्याच्याकडे बघण्याची नजरच बदलून जाईल. चांदेकरांचं शेंडेफळ आता नशेला लागले हे त्यांना कळेल. अँड दॅट विल बी माय बिगेस्ट अचिव्हमेंट. मला दुसरं काहीच नकोय. त्या सोहम चांदेकरची बर्बादीच हवी आहे मला. त्याचेच घरचे त्याची पाठ सोडतील, त्याच्या विरोधात उभे राहतील, मला माहिती आहे. आणि मग काय, मी माझं कट रचायला मोकळी. बोल, आहे शक्य तुझ्याने हे. निलेश म्हणतो, या निलेशला अशक्य असं काहीच नाहीये. तू मला मदत कर, मी तुला मदत करतो. तो पैशांचा इशारा करतो. तू ज्या वेळेस सोहमला प्रपोज केलं होतं त्यावेळेस सुद्धा मी तुझ्यासोबत होतो, तर आता मी तुझी साथ कशी सोडणार. भेटतो मी तुझ्या नवऱ्याला आज, होईल तुझं काम, काळजी नको करू. फक्त माझ्या हाताला खाज खूप येते, तू तेवढी मदत कर. अनामिका म्हणते, तू म्हणालास तसं. तू मला मदत कर, मी तुला मदत करेल, पण काम झाल्यावरती. बाकी काही तू काळजी करू नकोस, कळलं. डील करायची मग. आणि दोघंही एकमेकांना हात मिळून डील करतात. दोघांचाही प्लॅनिंग असतो की सोहमला बर्बाद करायचं. अनामिका म्हणते, त्या सोहम चांदेकरचा काटा मी लवकरच काढणार आहे. त्याचा आता मी कशी त्याला बर्बादीला लावते तर ते बघच. अनामिका तिथून निघून जात असते. अनामिकाचा खूप भयंकर असा प्लॅन असतो सोहमला बर्बाद करायचा. इकडे ऑफिसमध्ये अद्वैत आणि कला आलेले असतात. अद्वैत म्हणतो, खरे टाइमपास न करता आपण लवकरात लवकर आपल्या कामाला लागायला. सरोज ती गंमत बघायला आली असते की अद्वैत खरंच ठीक आहे का काय, त्याला बरं आहे ना. कला म्हणते, पण नेमकं काय करायचं आहे. अद्वैत म्हणतो, खरे सोपा मार्ग आहे, झडती. कला म्हणते, पण मग काय आहे तुझ्या डोक्यात, मला ते कळत नाहीये. अद्वैत म्हणतो, खरं तुला झडती काय आहे हे तुला माहित नाही का. एवढा सरळ सोपा शब्द आहे झडती, तुला तेही माहित नाही तर मग आता कायच करणार मी. हे बघ, मी डिरेक्टली बाहेर जाणार, सगळ्यांसमोर उभा राहणार, त्यांना म्हणणार तुमचे मला सगळं चेक करायचं आहे, रेकॉर्ड्स चेक करायचे आहेत, बस. लॅपटॉप वगैरे, ड्रॉवर, हे सगळं मला चेक करायचं, त्यांच्या बॅग्स, मोबाईल फोन सगळं चेक करायचं आहे. आणि सगळ्यांना अचानक उभं करेल. सगळंच मोबाईल फोन वगैरे आपण चेक करायचं. एक एक करून प्रत्येकाला प्रश्न विचारायचं. जर आपल्याला डाऊट आला तर त्याबद्दल आपण वोटिंग करूयात. आणि जर कोणाकडे काही सापडलं तर डायरेक्टली त्याला जाब विचारायचं, नारळ द्यायचं. कला म्हणते, नारळ. कलाला काही कळत नसतं की असं काय बोलतोय. अद्वैत म्हणतो, नाही, हवा तर श्रीफल देऊन सत्कार करू. नारळ म्हणजे काय, मी बॉस आहे ना त्यांचा, मी त्यांना जाब विचारू शकतोय ना. खरे एवढी साधी गोष्ट तुला कळत नाहीये का. तेवढ्यातच इकडे सरोज म्हणते, अच्छा तर आज हे करायचं होतं का. हे दोघं ऑफिसमध्ये प्रत्येकाशी चौकशी करणार आहेत. मला राधाशी बोललं पाहिजे. ती मूर्ख माझं नाव घ्यायची. ही राधा तीच मुलगी असते जिला हाती घेऊन सरोजने कलाला फसवण्याचा प्लॅन बनवलेला असतो. लाईट लागून गेलेले असतात की जर आता राधाने तिचं नाव घेतलं तर अद्वैत समोर तिची खूप मोठी इज्जत जाईल. कला म्हणते, चांदेकर हे बघी, असं करणं ना थोडं इन्सल्टिंग वाटू शकतं रे सगळ्यांना. म्हणजे ते आपलेच एम्प्लॉई आहेत,
म्हणजे ज्यांनी काही केलेलं नाही त्यांना असं उगाच त्रास देणं, असं अपराधासारखं पिंजऱ्यात ठेवणं आणि त्यांची झडती घेणं हे मला चुकीचं वाटतंय. म्हणजे जेव्हा आपल्या घरात माझ्यावर आरोप व्हायचे तेव्हा स्वतःला सिद्ध करताना माझ्या मनात काय व्हायचं ते मलाच माहिती. अद्वैत म्हणतो, मग आता काय करायचं आहे? कला म्हणते, थोडं अजून डोकं लावूयात का आपण? अद्वैत म्हणतो, आता काय डोकं लावायचं आहे तुला? काय आहे तुझ्या मनात? काय शिस्त आहे मला सांग. दोघंही थोडे विचार करत असतात. कला म्हणते, थांब मला जरा विचार करू दे. अद्वैत म्हणतो, आयडिया. कला म्हणते, काय? अद्वैत म्हणतो, तू एक काम कर, तू बाहेर जा आणि तू चेकिंग कर. म्हणजे तू त्यांना म्हण की तुला सगळ्या गोष्टी तपासायच्या आहेत. असं काय? तू त्यांच्यातलीच आहेस. म्हणजे माझी बायको जरी असलीस तरी तू एम्प्लॉय आहेस ना. तू वन ऑफ द एम्प्लॉय आहे. तुला काही टेन्शन नाही. त्यामुळे तू जर त्यांना काही विचारलं तर कदाचित त्यांना काही वाईट नाही वाटणार. तू त्यांच्याशी व्यवस्थित बोलू शकते आणि मुळात कोणाचाही अपमान होणार नाही. कला म्हणते, ठीक आहे, मी प्रयत्न करू शकते. पण मग असं डायरेक्ट एखाद्याकडे जायचं आणि त्याला म्हणायचं की चांदेकर आणि त्याला म्हणायचं की आम्हाला तुझं सामान बघायचं आहे, तुझी झडती घ्यायची आहे. मग ते प्रेमाने का होईना ती चौकशी शेवटी चौकशीच असते चांदेकर. त्यांना वाईट वाटायचं ते वाटणारच आहे ना, गैरसमज वाढायचा तो वाटणारच आहे. दुसरं काही होणार आहे का त्याच्यात? मला काही ते पटत नाहीये. मला ना कसं तरी वाटतंय अरे चांदेकर, असं कोणाचा अपमान होणं. पण बघू आपण. कॉफी किंवा चहा झाल्यानंतर विचारलं तर चालेल का? अद्वैत म्हणतो, हां, हे झालं की अर्ध काम झालेलं असेल. तुझ्या सोयीने तू ठरव. कला म्हणते, हो मी आलेच. आणि ती कॉफी घेण्यासाठी जात असते. अद्वैत अजून विचार करत असतं की अजून काय करता येईल मला, कसं सगळं सांभाळता येईल. इकडे सरोज राधाशी बोलत असते. सरोज म्हणत असते, हे बघ, अद्वैत आणि कला सगळ्या ऑफिसची झडती घेणार आहेत. सगळ्यांची चौकशी करणार आहेत. ते तुझीही चौकशी होऊ शकते. तेव्हा चुकूनही तुझ्या तोंडून माझं अजिबात नाव निघता कामा नये. कळतंय तुला? राधा म्हणते, मॅडम मी खोटं नाही बोलू शकत. अहो, जर हे सगळं उलटलं तर माझीच नोकरी धोक्यात येईल आणि अद्वैत सरांना खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. सरोज म्हणते, अद्वैत सरांची आई आहे मी. काही नोकरी धोक्यात येणार नाही तुझी. तुला तुझा पगार वाढ करूनच मिळेल. तू काळजी करू नकोस. आणि कला हे सगळं बाहेर उभी राहून ऐकत असते. सरोज म्हणत असते, तेव्हा हे काम एकदम नीटनेटकच झालं पाहिजे. समजलं ना मी काय सांगते तुला? राधा म्हणते, हो मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका, मी सांभाळेल बरोबर. तेवढ्यातच सरोजचं लक्ष कलाकडे जातं. कलाने सगळं तिथे ऐकून घेतलेलं असतं. राधालाही टेन्शन येतं की कला मॅडमांनी आता सगळं ऐकून घेतलेलं आहे. राधा मनातल्या मनात म्हणते, बापरे, आता मला कला मॅडमने काही प्रश्न विचारले तर मी काय करू? बापरे, मी तर आता खूप फसून जाणार आहे. सरोज असं हसायचं नाटक करत असते आणि तिथून निघून जात असते. तेवढ्यातच तिथे कला येते. तिकडे राधाकडे जात असते आणि सरोज तिथून निघून जात असते. कला राधाकडे जाते. कलाला राधावरती संशय आलेला असतो. सरोज मात्र कलाकडेच बघत असते की कला त्या राधाला काही प्रश्न वगैरे विचारते की काय. सरोजला मात्र टेन्शन आलेलं असतं. ती तिथे उभी राहून सगळं राधाला इशारा करून सांगत असते की तू जर काही बोललीस तर बघ. राधाला घाम फुटलेला असतो. कला मात्र सरोजकडे बघत असते. दोघी एकमेकींकडे बघून असतात. कला राधाला विचारत असते, राधा. तेवढ्यातच राधा तिथून निघून जाते. कला म्हणते, अगं ऐक तर सही. आणि राधा तिथून सरळ निघून जाते. राधा ऑफिसच्या बाहेर येते आणि ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते. कला म्हणते, राधा अगं काय झालं? एवढी काय टेन्शनमध्ये बाहेर आलीस तू? काय झालेलं आहे? तेवढं म्हणत असते, नाही काही नाही झालं, प्लीज तुम्ही मला काही विचारू नका. कला म्हणते, हे बघ राधा, तू घाबरू नको. जशी मी इथे काम करते तशी तूही इथे काम करतेस. शेवटी हे आपलं ब्रीदवाक्य आहे की नाही? आणि जर तू काही केलेलं नाही तर कशाला घाबरायचं? त्यालाच राधा सांगत असते, हो कला मॅडम, मी खरंच काहीच केलेलं नाहीये. माझी काही चुकी नाहीये. कला म्हणते, मी काही केलेलं नाहीये म्हणजे तू काही केलं नाहीयेस ना? मग नको घाबरूस, सांग मला काय झालेलं आहे. तेवढ्यात राधा सगळं खरं खरं घाबरून सांगून देते. ती म्हणते, त्या दिवशी तुम्ही नजर चुकीने ते सगळं चेक केलं नाही ना? कला म्हणते, हो. हे बघ, ती माझी चूक होती. तुझ्यावर काही शक येणार नाही. राधा म्हणते, नाही मॅडम, सरोज मॅडमनेच मला तसं करायला सांगितलं होतं. कलाला जेव्हा सरोजचं नाव ऐकते कला, तेव्हा कलाला खूप मोठा धक्का बसतो. कला एकदम शॉक होऊन जाते. कला म्हणते, काय सरोज मॅडमांनी असं करायला लावलं तुला? कलाला पहिली गोष्ट या गोष्टीवर विश्वासच होत नसतो की सरोजने असं करायला लावलेलं असतं. कला इकडे तिकडे बघते. कला तिला हळूच म्हणते, सरोज मॅडमने तुला सांगितलं का? तुला मुद्दाम मला बोलवायला सांगितलं होतं का? कला म्हणते, पण का? राधा म्हणते, ते मला माहिती नाही. कला मनातल्या मनात म्हणते, काय असेल बरं? कदाचित माझं काम चुकावं आणि चांदेकरांच्या मनात मी कशी चुकीचं काम करते हे सिद्ध व्हावं, असं असावं का? हेच असू शकतंय. म्हणजे मला चांदेकरच्या मनातून काढण्यासाठी त्यांनी असं केलं? असं असेल तर त्या मुद्दाम माझ्याशी चांगलं वागायचं नाटक करताय का? राधा म्हणते,
मॅडम मी कसाट्यात सापडली आहे. त्या मला बोलल्या होत्या की माझं नाव कोणाकडे घेऊ नकोस म्हणून. जर माझं नाव घेतलं तर माझी नोकरी जाईल. तुम्ही आला त्याने मला विचारलं. मला काहीच कळत नाही की मी काय करू आता. मला माझी नोकरी महत्त्वाची आहे. कला म्हणते, हे बघ तू काळजी करू नकोस. काही होणार नाही. तुझ्या नोकरीला मी काही होऊ देणार नाही. कला मनातल्या मनात म्हणत असते, म्हणजे सरोज मॅडमांनी मला मुद्दाम बाहेर पाठवलेलं होतं. या सगळ्या मागे सरोज मॅडम आहेत. त्यांना काय मिळालेलं असेल बरं. तेवढ्यात तिथे सरोज आलेली असते. सरोजने सगळा प्रकार ऐकून घेतलेला असतो. सरोजने राधाला बी पाहून घेतलेलं असतं. सरोज तिथे येते आणि राधाकडे खूप रागाने बघत असते. सॉरी. सरोज म्हणते, तुझं काम झालेलं आहे. तू निघालीस तरी चालेल. निघ तू आता इथे. कला म्हणते, तू जा राधा. आणि राधा तिथे निघून जाते. कलाला सरोजला काय बोलावं काही कळत नसतं. तेवढ्यात सरोज म्हणते, अद्वैत आतमध्ये आहे का. कला म्हणते, हो अद्वैत आतमध्येच आहे. आणि सरोज तिथून निघून जाते. कला म्हणते, सरोज मॅडम चुकीचं वागताय. राग माणसाला त्याची नैतिकता विसरायला लावतो. सरोज मॅडम सारख्या एवढ्या हुशार, कर्तृत्ववान आणि खंबीर बाईने की एवढं रागातही असं करावं का बरं. नाही, मला त्यांच्याशी या बाबतीत जरा बोलायलाच हवं. तर कसं बोलू हा प्रश्न आहे. हे तर खूप अवघडच आहे. त्यानंतर कला ऑफिसमध्ये येते आणि कला ठरवते की मी आता सरोज मॅडमांशी बोलणारच. सरोज कलाकडे बघते. कला तिच्यासमोर अशी एकदम उभी राहून गेलेली असते. सरोजच्या लक्षात आलेलं असते की कला मला याच्या बाबतीत काहीतरी प्रश्नच विचारणार आहे, म्हणून ती इथे अशी आली आहे. कलाला खूप सरोजचा राग आलेला असतो. कला अद्वैतला बघते. अद्वैतही तिथे काम करत असतो. सरोजही तिकडे बघते. याच्यासमोर मला प्रश्न विचारणार आहे का आणि याच्यासमोर आता आम्ही बोलायचं आहे का, असा प्रश्न सरोजच्या मनात असतो. सरोजला वाटत असतं ही एवढी घाईघाईत अद्वैतकडे निघाली म्हणजे माझ्याबद्दल हिला काही कळलंय की काय. आणि हे जाऊन तिने अद्वैतला सांगितलं तर ही जाऊन अद्वैतला सांगणार आहे का. नाही, असं होता कामा नये. हे अद्वैतला अजिबात कळता कामा नये. अद्वैतचा माझ्यावरचा विश्वास उठून जाईल. दोघांचे पाऊल पुढे चालत असतात. कला चालत चालत अद्वैतकडे जात असते. सरोजही तिच्या बरोबर चालत असते. दोघेही एकमेकांकडे बघत असतात. दोघांच्याही मनात खूप प्रकारचे प्रश्न असतात. अद्वैत समोर उभा असतो. सरोज म्हणते, अद्वैत ऐक ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कला म्हणते, चांदेकर मलाही तुझ्याशी बोलायचं आहे. अद्वैत दोघांकडे बघतो. अद्वैत म्हणतो, आता काय करायचं. कला म्हणते, मला जरा महत्त्वाचंच बोलायचं आहे तुझ्याशी. अद्वैत म्हणतो, बोल ना, काय बोलायचं आहे. कला म्हणते, मला आत्ता इथून ताबडतोब निघावं लागणार आहे. मला एक महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे इथं काम बघशील का तू प्लीज. अद्वैत म्हणतो, बघशील का. व्हॉट यू मीन. हा कसला प्रोफेशनल ॲटिट्यूड आहे खरे तुझा. कला म्हणते, चांदेकर हे बघ तुला विचारत नाही कारण माझ्याकडे आत्ता वेळ नाही आहे. ते काम खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच मग मी तिथे जाते. त्यामुळे प्लीज इथले कामं तू बघ. येते मी. आणि ती तिथून सरळ निघून जाते. सरोज म्हणते, हे कुठे चालली आता. अद्वैत म्हणतो, एक्झॅक्टली. आणि वर मला सांगितलं. असं बॉसला कोणी सांगतं का मी जाते म्हणून. हिला काही कळतं का. बरं एवढंच नाही तर इथलं काम मला मॅनेज करायला सांगते ती, पाहिलं का. सरोज म्हणते, अद्वैत मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे जरा. ताबडतोब माझ्या केबिनमध्ये ये. आणि सरोज अद्वैतला फुसलावण्यासाठी त्याला तिच्या केबिनमध्ये बोलवत असते. इकडे कला अद्वैतच्या केबिनमध्ये आलेली असते. कला म्हणते, मला सरोज मॅडमशी अशा प्रकारे बोलायला हवं जिथे कुणाचीच अडचण नसेल. आत्ता येथे ऑफिसमध्ये त्यांच्याशी बोललं तर गोंधळ होईल खूप. नाही बोललं तर घरी काय बोलणार आहे मी. काय करू मी त्यांच्याशी, कुठे बोलू. कला आबांना फोन करते. आबा म्हणतात, कलाचा फोन. कला म्हणते, आजोबा. आबा मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. आबा म्हणतात, अगं बोल की, काय हवंय तुला. कला म्हणते, आबा माझं लग्न झाल्यापासून मी कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज तुमच्याकडे मागते. मला तुमची थोडी मदत हवी आहे आबा. आबा म्हणतात, बोल की. कला म्हणते, आजोबा तुम्ही सरोज मॅडमना अंबाबाईच्या देवळात यायला सांगणार का तुम्ही. मला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी. आबा म्हणतात, ठीक आहे सांगतो. अगं पण तिकडं कशाला, इकडे घरी आल्यावर बोल की. कला म्हणते, नाही आजोबा, काही गोष्टी या अंबाबाई समोरच बोललेल्या बऱ्या. तेच ठिकाण योग्य आहे. आबा म्हणतात, नेमकं काय झालंय आणि तुझा आवाज का असा येतोय, सगळं ठीक आहे ना. कला म्हणते, हे बघा आजोबा, मी तुम्हाला आत्ता यातलं काहीच सांगू शकत नाहीये. आय एम सॉरी. पण मग सरोज मॅडमांना मात्र एखाद्या तासात तिथे यायला सांगा. आणि हो, मी त्यांना तिथे बोलवलं हे अजिबात सांगू नका. त्या तिथे येणार नाही. प्लीज आजोबा एवढं करा. आबा म्हणतात, बरं ठीक आहे, जे काही असेल ते असेल. देवी अंबाबाई साक्षीला आहेच ना. मग जे काही होईल ते चांगलंच होणार. तू काळजी नको करू. तुझ्या मागे अंबाबाईचा पाठिंबा आहे. घाबरू नको. आणि काही लागलं ना तर मला फोन कर. कला म्हणते, नक्कीच आजोबा, थँक्यू. आबा म्हणतात, ठेवतो. कला पण म्हणते, हो आजोबा ठेवते मी, तुम्ही एवढं माझं काम करा. आणि कला विचार करत असते की मी आता कशा पद्धतीने बोलायचं. आई अंबाबाई,
आजवर मी तुझ्याकडे काहीही मागितलेलं नाहीये, काहीच नकोय मला. फक्त आता जे हा गैरसमज झालेला आहे किंवा जे काही हे घडलेलं आहे ते सगळं व्यवस्थित होऊ दे. मला सरोज मॅडमकडनं जी उत्तरं हवी आहेत ना ती मला त्यांच्याकडून स्पष्टपणे मिळू दे. तुझ्या साक्षीने सगळं स्पष्टपणे मला कळू दे. इकडे अद्वैत तिच्या कॅबिनमध्ये आलेला असतो. अद्वैत सरोजला विचारत असतो, काय झालंय आई, बोल ना, मला कळू दे काय झालंय ते. सरोज उभी असते. सरोज म्हणत असते, अद्वैत मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत ज्या तुला माहिती व्हायला हव्या. पण मग बाकीच्या गोष्टी आरामात बोलता येतात, ह्या गोष्टी बोलता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक सांग, काल ऑफिसमध्ये तुला पुन्हा एकदा पॅनिक अटॅक आलेला होता, तू मला सांगितलं पण नाही. हे स्वतःची काळजी न घ्यायचं कारण आहे. अद्वैत, अरे अति विचार करू नकोस रे, तू का असं करतोयस? त्याने तुला त्रास होईल, तुला कळतंय का? तुला त्रास होतो तर आम्हाला पण त्रास होतो. अद्वैत म्हणतो, अगं आई पण मी तो विचार करतच नाहीये. सरोज म्हणते, नाही कसं, एक वेळ स्वतःचा विचार केला तर चालेल, पण तू स्वतःचा विचार बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या गोष्टींचा विचार जास्त करतो. हाच तुझा प्रॉब्लेम आहे. दुसऱ्यांचा सांगण्याचा तुझ्यावरचा कठीण परिणाम होतो, हे मला कळतं आहे. मला ना तुला एक विनंती करायची आहे अद्वैत. अद्वैत म्हणतो, आई विनंती कसली आणि या फॉर्मॅलिटीज कसल्या? तू बोल ना, तुला काय वाटतंय ते, तुला काय हवंय ते. सरोज म्हणते, हे बघ अद्वैत, माझ्या बाबतीत तुला कुणीही काही सांगितलं किंवा घरच्यांच्या बाबतीत तुझ्याकडे कोणी कान भरले तर ते भरून घेऊ नकोस. मी तुला एकदम स्पष्टपणे सांगते, तू स्वतः माझ्याजवळ येऊन बोल किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीशी जाऊन बोल. आधी शहानिशा कर आणि ज्याच्याबद्दल तुला शंका वाटते ना त्याच्याजवळ जाऊन एकदा स्वतः बोल आणि गोष्टींवर विश्वास ठेव. अद्वैत म्हणतो, अगं आई पण मला कशाला कोणी येऊन सांगणार आहे? माझा तुझ्यावर जितका विश्वास आहे तितका या जगात कोणावर विश्वास नाही, तितका तुला माहिती आहे ना. सरोज म्हणते, हो रे राजा, ते तर माहितीच आहे मला, पण मग अशी सतत भीती वाटत असते की तुला माझ्यापासून कुणी दूर नको करायला. काहीतरी छोटासा गैरसमज आणि आपल्या नात्यामध्ये दुरावा नको यायला. तू माझ्यापासून दूर गेलास तर काय होईल, या गोष्टीची मला सतत भीती वाटत असते. अद्वैत म्हणतो, अगं आई तुला असं का वाटतंय? असं का होणार आहे बरं? तू या गोष्टीचा काय विचार करते? का बोलतेस तू असं? सरोज अद्वैतला म्हणत असते, तसं नाही रे राजा, मला खूप वाईट वाटतं, आपल्यात नको काही गैरसमज व्हायला. तू तसा खूप चांगला आहेस, मला माहिती आहे. चांगल्या नात्यांच्या वाईटावर सगळेच टपलेले असतात रे, मला माहिती आहे. आणि बरं अद्वैत, ते सोड आता, सगळं जाऊ दे. मला तुला एवढं सांगायचं आहे की तुला स्वतःला खात्री पटल्याशिवाय आणि माझं मत भेटल्याशिवाय कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही, हे मला तू वचन दे, प्रॉमिस कर मला. अद्वैत म्हणत असतो की मम्मा एवढ्या फॉर्मॅलिटीज का करते? आणि तो तिला वचन देतो आणि म्हणतो, मी तुला प्रॉमिस करतो, आय प्रॉमिस यू, मी कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. सरोजने अशा प्रकारे त्याच्या जाळ्यात अद्वैतला अडकवलेलं असतं. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, अंबाबाईच्या देवळात सरोज आलेली असते आणि तिथे कलाला बघून ती म्हणते, तू काय करतेस इथे? कला म्हणते, ऑफिसमध्ये हिरे तपासताना तुम्ही मुद्दाम मला दुसरीकडे पाठवलं ना. तेवढ्यात सरोज म्हणते, तुला जेवढी फिकीर नाही ना त्याच्यापेक्षा 100 पटीपेक्षा जास्त मला फिकीर आहे. कला म्हणते, तरी सुद्धा तुम्ही अशा का वागलात? माझ्याशी असं वागून तुम्ही चांदेकरांचं नुकसान का केलं? हे डील चांदेकरसाठी खूप महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच मला त्याच्या नजरेत पाडायचं होतं, हो ना? हेच करायचं होतं ना तुम्हाला? तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.